नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी ओमकार स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील, डिसेंबर महिना संपत आलेला आहे, एकच दिवस बाकी आहे आणि नवीन वर्ष सुरू होणार आहे. पण यावर्षीची जी पेन्शन वितरण आहे अतिशय फार विलंब झालेला आहे. अनेक वेगवेगळी कारणं हेल्पलाईनवरती फोन केल्यानंतर समोर येत आहेत. पेन्शन वितरण पुढील 8 दिवसांमध्ये, त्यानंतर पेन्शन वितरण दिव्यांग लाभार्थी असतील किंवा कागदपत्र पडताळणी सुरू आहे. जानेवारी महिन्यामध्ये दोन्ही पेन्शन एकत्र मिळणार. त्यानंतर लक्षात घ्या, पेन्शन वितरणासंदर्भात DBT ॲक्टिव्ह झाली होती, ती काही लाभार्थ्यांसाठीच होती, परंतु पुन्हा डिॲक्टिवेट झाली. निधी नाही आहे, अशा अनेक प्रकारचे प्रश्न सध्या निर्माण होत आहेत आणि पेन्शन न येण्यामागची कारणं सांगण्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत तर यांना एकच विनंती, काही ठिकाणी असं देखील सांगण्यात येत आहे की GRच प्रसिद्ध झाले नाही आहे, त्यामुळे लाभ कसा वितरण होणार. तर ही मात्र बाब खरी आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी पेन्शन वितरण होते तर त्याची शासकीय मान्यता किंवा वित्त विभागाची मान्यता द्यावी लागते. तर तो शासकीय मान्यता देणारा GRच आले नाही आहे. अपेक्षित धरूया की आता डिसेंबर आणि जानेवारी तर या 2 महिन्यांची पेन्शन संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना नवीन वर्षामध्ये एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण लक्षात घ्या, या संदर्भात निश्चित अशी तारीख नाही आहे की कोणत्या तारखेला पेन्शन वितरण होईल. आपण या संदर्भात माहिती घेत आहोत. सोशल मीडियातील अनेक व्हिडिओज, अनेक मेसेज येत आहेत. चुकीच्या माहितीपासून सर्वांना सावध राहायचे आहे. पेन्शन वितरण अजून सुरू झाले नाही आहे किंवा पेन्शन वितरण का विलंब होतं याचं निश्चित असा ठोस कारण देखील समोर येत नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, नवीन वर्षामध्येच 2 महिन्याची पेन्शन एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपण देखील याच्या मागे पाठपुरावा करत आहोत. लवकरच या संदर्भात अपडेट देणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. पेन्शन वितरणाला फारच अगदी रखडलेलीच आहे, कारण का अनेक लाभार्थी असतील त्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याचा गांभीर्याने विचार करून पेन्शन वितरण करावं हीच सध्याची अपेक्षा आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.